कधी ऐकलंय लाखोंचा डायमंड घेऊन लोक फसतात कारण त्यांना समजत नाही की ते खरं आहे की काहीतरी वेगळं. हा व्हिडिओ सेव्ह करा आणि शेअर करा, कारण पुढच्या वेळेस तुमचे पैसे वाचू शकतात. सगळ्यात आधी हे समजून घ्या की डायमंड दोन प्रकारचे असतात. नॅचरल डायमंड, जे की पृथ्वीखाली हजारो वर्षांमध्ये तयार होणारा, आणि दुसरा आहे लॅब ग्रोन डायमंड, लॅबमध्ये तंत्रज्ञानाने तयार केलेला. याआधी यांच्यासाठी वेगळी सर्टिफिकेशन नव्हती, त्यामुळे अनेक लोकांना हे दोन प्रकार ओळखणं कठीण होत होतं. आता मात्र GIA सारख्या संस्थांनी लॅबमध्ये तयार होणाऱ्या डायमंडसाठी वेगळं, म्हणजे की प्रीमियम आणि स्टँडर्ड सर्टिफिकेशन सुरू केलंय. डायमंडची किंमत ठरते 4Cs वर, म्हणजे की कट, कलर, क्लॅरिटी आणि कॅरेट. नैसर्गिक डायमंडमध्ये या 4 गोष्टींवर काटेकोर तपासणी व ग्रेडिंग होत असतं. पण लॅबमध्ये तयार केलेला डायमंड दिसायला तसाच असला तरी 4Cs बाबतीत किंमत व मूल्य कमी असते. रिसेल किंवा बायबॅक व्हॅल्यूमध्ये मोठा फरक पडत असतो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तरीही अजून बरेच जण जुनी सर्टिफिकेट्स दाखवून लोकांना फसवतात. म्हणजे जर तुम्हाला प्रमाणपत्र, 4Cs आणि वास्तविक किंमत यांची माहिती नसेल तर लाखोंचा तोटा होऊ शकतो. डायमंड घेताना सर्टिफिकेट नीट तपासा, लॅबोरेटरी ग्रोन असं लिहिलंय का ते पहा आणि 4Cs ची माहिती सविस्तर मागा. फक्त दुकानदाराच्या शब्दावर विश्वास ठेवू नका. आणि अशाच टिप्ससाठी मी म्हणजे रोहित, व्यापारी मित्र, याला फॉलो करा.